दक्षिण सोलापूर शाखेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या अधिवेशनाचे उद्घाटक आणि आजचे गौरवमूर्ती उमरगा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रवीणजी स्वामी साहेब, या सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल बापू कादे, या निमित्तानं सभागृहामध्ये उपस्थित असलेले या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेबजी शेळके, सन्माननीय सुरेशजी हसापुरे साहेब, जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सन्माननीय कादर शेख साहेब, तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय सुतार मॅडम, मंचावर उपस्थित असलेले शिक्षक समितीचे राज्याचे उपाध्यक्ष विलासजी कंटीकुरे, सन्माननीय राजनजी सावंत, धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी बारसकर, राज्य कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय कल्याणराव बापू बेताळे, सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमधले माझे सगळे सहकारी, व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, वेळ बराच झालाय आणि अशा वेळेला अधिकचं बोलणं उचित नाही याची जाणीव आहे, पण ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो, ज्या अधिवेशनाच्या निमित्तानं या जिल्ह्यामधल्या आणि राज्यामधल्या काही शिक्षकांच्या प्रश्नाच्या संबंधानं विचारमंथन होण्याची गरज आहे आणि ज्यांच्या समोर हे प्रश्न मांडले पाहिजेत अशी अधिकारवाणीची माणसं व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि म्हणून या ठिकाणी थोडा वेळ आपला 5-7 मिनिटाचा घेणारा मी अधिकचा वेळ घेत नाही. माझ्या अगोदर बोलत असताना अनेक वक्त्यांनी सांगितलं की या राज्यामधल्या शिक्षकांना अभिमान आहे की सन्माननीय प्रवीणजी स्वामी साहेब यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाला गवसणी घातली आणि एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन केला. उमरग्याचे सन्माननीय विलासराव, आपण असं म्हणाला की महाराष्ट्रामध्ये 17 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी आम्ही लढू शकतो आणि बापूला आणि मला आपण जाहीरपणानं सांगितलं तुम्ही त्या दिशेनं जा. आदरणीय हसापुरे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, आदरणीय पवार साहेबांनी जयंतराव पाटील साहेब यांच्याकडे निवडणुका लागण्याच्या अगोदर 1 महिना माझ्या संघटनेचं शिष्टमंडळ आम्ही जाऊन भेटलेलो होतो आणि साहेबांना विनंती केलेली होती, साहेब महाविकास आघाडीचा मताचा टक्का जर राज्यामधला वाढवायचा असेल तर या राज्यामधल्या प्राथमिक शिक्षकांना काही उमेदवारी द्या. 5 मतदारसंघ मागितलेले होते आणि त्याच्यामध्ये माझाही मतदारसंघ मागितला होता. मी एकदा नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा आलोय, त्यामुळे आता मला थोडस नोकरीच करू द्या आणि संघटनेच्या कामात आता दमदार उडी घेतलीये. विलासराव, मी थोडं मागे थांबतो पण बापूला पुढे पाठवूया. पण आमची ही इच्छा पूर्ण झाली. महाविकास आघाडीच्याच माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगामध्ये आदरणीय प्रवीण स्वामी सरांना उभाटानं उमेदवारी दिली आणि जिल्ह्याच्या अध्यक्ष बारसकर सरांनी सांगितलं की सोसायटीच्या निवडणुकीमध्ये स्वामी सर उमेदवारी मागत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही सोसायटीची निवडणूक लढायची नाही, तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवायची. अशा पद्धतीनं भक्कमपणानं आपण मागं उभं राहिलं आणि त्या विजयाला गवसणी घातली. गडचिरोलीमध्ये आदरणीय शेळके साहेब आपल्या पक्षानं रामदास मसाराम नावाच्या शिक्षक समितीच्याच पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली आणि त्याही ठिकाणी शिक्षक समितीचा एक पदाधिकारी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेला. 288 मध्ये शिक्षक समितीचे 2 जण आज या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत, याचा निश्चितपणाने आनंद आणि अभिमान आम्हाला. एका बाजूला अनेकांनी सांगितलं की राजकीय नेत्यांच्या पाठीमागे जाऊन पाठीमागच्या दरवाजाला परिषद मागण्याच्या ऐवजी लोकांचा विश्वास संपादन करून आपण विधिमंडळामध्ये गेलं पाहिजे.
या राज्यामधल्या शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाज आणि मतदारसंघाच्या प्रश्नाला गवसणी घातली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सांगितली आणि तशा पद्धतीच्या वाटेने जाणारे हे पदाधिकारी निश्चितपणाने त्या पद्धतीचे प्रश्न मांडतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्न नाही. आज आपण युट्यूब वरती स्वामी सरांना ऐकलं, त्यांच्या मुलाखती ऐकल्या, विधिमंडळामध्ये भाषणं ऐकली, तर हाडाचा शिक्षक कुठंही गेला, मांजर जसं कुठंही टाकलं तर पायावरती पडतं, तशा पद्धतीनं विधिमंडळामधलं पहिलं भाषण या राज्यामधल्या गोरगरीब, कष्टकरी, बहुजन समाज आणि वाडी वस्तीवरच्या मुलांची शाळा बंद होऊ नये याच्यासाठीचं भाषण आदरणीय सर आपण केलं आणि निश्चितपणे आपल्या या प्रयत्नाला यश आलं. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय निघाला. अनेक शाळा बंद होतील अशी भीती निर्माण झाली, अनेक पदं जास्तीची होतील अशी स्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रामधलं एकमेव संघटन कुठलं असेल ते शिक्षक समिती आहे. 3 पदाचं निवेदन या राज्यामधल्या तहसीलदारांना आम्ही दिलं. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, आंदोलन करता येत नव्हतं. 3 पदाचं निवेदन करून 15 मार्च 2024 चा शासन निर्णय कसा चुकीचा आहे हे शासनकर्त्यांना आम्ही सांगितलं. आदरणीय शिक्षणाधिकारी महोदयाला देखील निवेदन दिलं. साहेब म्हणाले हे मला सगळं वाचायचं आहे आणि स्वतःच्या डायरीमध्ये त्यांनी ठेवून घेतलं. साहेब आपल्यालाही तो प्रसंग आठवत असेल. आम्ही तेवढ्यावरती नाही थांबलो. 15 जूनला शाळा सुरू झाल्या. योगायोगाने शनिवार अर्धवेळची शाळा होती आणि 15 जूनला पहिल्याच दिवशी शाळेची घंटा वाजली आणि त्याच दिवशी सायंकाळच्या वेळेला राज्यामधल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलन केलं आणि 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आणि दुसरी मागणी त्या आंदोलनामध्ये आमची एक होती की या राज्यामधल्या गोरगरिबांच्या मुलांना जो शालेय गणवेश मिळतो तो पूर्ववत शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. वेंगुर्ल्याच्या अधिवेशनामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही अधिवेशनामध्ये मागणी मांडत होतो. मुलींना 100% गणवेश मिळतोय, पण ओपन मधल्या मुलांना गणवेश मिळत नाही. जातीची दरी गणवेशामध्ये आणू नये आणि शिक्षक समितीच्या वेंगुर्ल्याच्या अधिवेशनामध्ये आपली ती मागणी मान्य झाली. गणवेश सरसकट पण हा येत असताना गणवेश मात्र राज्य सरकारने द्यायला सुरुवात केली आणि आदरणीय हसापुरे साहेब, शेळके साहेब महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा घेऊन राज्य सरकार कोणत्या चुकीच्या दिशेने निघालंय याची जाणीव आम्ही करून दिली आणि सांगितलं की संपूर्ण राज्यामधनं तुम्ही जर गणवेश द्यायचं ठरवलं तर वेळेवरती गणवेश पोहोचत नाही. इथं जर आपण आजही आकलन करून बघितलं तर आता 26 जानेवारीच्या टप्प्यावरती दुसरा गणवेश पोहोचला. मिळायला पाहिजे होता कधी 15 जूनला आणि मिळतोय कधी जानेवारीमध्ये. नवीन सत्र संपल्यापर्यंत होत नाही. राज्यामध्ये नवीन शिक्षण मंत्री आले आणि या दोन्ही मागण्या, या दोन्ही प्रश्नांच्यासाठी समितीनं लावून धरलेले विषय आज मार्गी लागले आणि त्याच्यामध्ये 10 पट आणि 11 ते 20 पट याच्यामध्ये कंत्राटी स्वयंसेवक नेमणं, त्याच्यामध्ये विषय तयार झाला. सेवानिवृत्त झालेल्या लोकांना 20,000 रुपये मानधनावरती आम्ही नियुक्त करू. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आवाज आम्ही उठवला. आदरणीय आमदार महोदय, तुमच्या हातामध्ये सोलापूर जिल्ह्याची कार्य अहवाल पुस्तिका आहे, त्याच्यामध्ये माझे 2-3 लेख आहेत. त्या लेखामध्ये आपण वाचा. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही त्याच्याही विरोधामध्ये बोललो आणि सांगितलं की या पद्धतीचं धोरण तुम्हाला आता येणार नाही. समूह शाळेच्या विरोधामध्ये सातत्याने आम्ही भूमिका घेतल्या आणि हे सगळं करत असताना या राज्यामध्ये जे म्हणून महत्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नाबद्दल अत्यंत जागरूकपणे कुठलं संघटन काम करत असेल, नाव फक्त एक आहे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती. मी हे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून बोलत नाही. सोशल मीडियावरती आपण रोज आहे, गेल्या 6 महिन्यामधलं आपण सोशल मीडिया चेक करून बघा. प्रश्न कोणताही निर्माण होऊ दे, राज्यामध्ये पहिलं लेटर पॅड कुणाचं चालतं तर शिक्षक समितीचं चालतं. प्रश्न कुठलाही असू द्या, फक्त राज्याचं लेटर पॅड या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं आहे. असा अहवाल आला
त्याची होळी करणारी शिक्षक समिती आहे. दत्तात्रय वाड्यासारख्या राष्ट्रपती पदक विजेत्या शिक्षकावरती निलंबनाची कारवाई झाली. महाराष्ट्रात पहिला आवाज कुठं उठला? सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण काळ्या भीती लावून काम केलं. जिथंही प्रश्न तयार झाला त्याच्या विरोधामध्ये आपण निश्चितपणाने उठतो. ज्या पद्धतीनं राज्याचं संघटन आमचं काम करतंय, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपण शून्य आहात. रोजच्या रोज शिक्षक समिती काही ना काही तुम्हाला नवीन देण्याचा प्रयत्न करते. ज्या ज्या वेळेला शिक्षण अधिकारी महोदयांच्या दालनामध्ये आम्ही जातो, मी आणि माझे सहकारी येतात, त्यावेळेला साहेब स्वागत तर करतात, पण पत्र हातामध्ये देण्याच्या अगोदर त्यांचे शब्द असतात, पवार सर तुम्ही आला म्हणजे नवीन प्रश्न घेऊन आला. कमीत कमी 10 वेळेला साहेबांनी ही नोंद घेतली. का? त्याच्यासाठी अभ्यास असावा लागतो. शिक्षकांचे प्रश्न समजले पाहिजेत, त्या प्रश्न मांडले पाहिजेत आणि सोडवून घेण्याच्यासाठी नेमकं नियोजन केलं पाहिजे. हे सगळं काम शिक्षक समितीची सोलापूर जिल्ह्याची शाखा देखील चांगल्या पद्धतीने करते. बाबू गुरुजी गेली अनेक वर्ष जेव्हा सर तुम्ही काम करत होता त्याही कामापासून आपली एक मागणी अनेक वर्ष चाललेली होती की या राज्यामधल्या आणि जिल्ह्यामधल्या शिक्षकांचं वेतन 1 तारखेला झालं पाहिजे. आपण आठवून बघा, धाराशिवचे अध्यक्ष, मी आपल्याला सांगू इच्छितो की या जिल्ह्यामध्ये डिसेंबर ते जानेवारीचा पगार झाला ती तारीख आहे किती? 31 डिसेंबर. 1 जानेवारीला शिक्षण अधिकारी महोदयांच्या दालनामध्ये गेलो, त्यांचा जाहीरपणाने आभार मानला. त्या यांच्याकडे गेलो, त्यांचेही आभार मानले आणि आभार मानत असताना शिक्षण अधिकारी महोदयांना माझा व्हॉट्सअप ओपन केला आणि साहेबांना दाखवलं, साहेब आपण डिसेंबर महिन्याचा पगार 31 डिसेंबरला केला. मला व्हॉट्सअप वरती पोस्ट येत आहे, पगार लवकर झाला त्याच्याबद्दल संघटनेचं अभिनंदन, पण हा पगार महिनाभर पुरणार नाही. साहेब लगेच म्हणाले, अहो तसं असतं म्हणजे आठवड्याभर पुढे घेतलं असता. मी म्हणालो साहेब आम्हाला तसं म्हणायचं नाही, डिसेंबरचा पगार 31 डिसेंबरला केला, जानेवारीचा पगार सुद्धा 31 जानेवारीला करा, ही आमची मागणी आहे. आणि सभागृहामध्ये आपण आठवून बघा, जानेवारी महिन्याचा पगार सुद्धा 31 जानेवारीला झाला. साहेब तुमचं जाहीर करणार. जिल्ह्यातला शिक्षण अधिकारी शिक्षकांचं वेतन वेळेवरती व्हावं याच्यासाठी एवढी मदत जाणारा अर्थ विभागामध्ये कॅपा मॅडम यांच्याकडे जाणारा पहिला अधिकारी आदरणीय शेख साहेबांच्या रूपात आपलं. पण साहेब 31 जानेवारीच्या रात्री सुद्धा 12 वाजता मला मेसेज आले, पगार लवकर झाला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, संघटनेला मनापासून धन्यवाद. पण पवार गुरुजी या वेळेला टॅक्स मुळे पगार अर्धा झालाय. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे, पुढचा पगार सुद्धा लवकर व्हावा आणि हा महिना तर 28 आहे. साहेबांनी जाहीरपणे माहिती केली आहे. हे सगळं आपण करू शकलो. त्याच्या पाठीमागे जाऊन बघा, आदरणीय स्वामी साहेबांच्या हातामध्ये जी पुस्तिका आहे, या जिल्ह्यामधला पहिला प्रश्न आम्ही कोणता निकालात आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली काढला. अनेक आमच्या सरकारने त्याच्यामध्ये योगदान दिलं. CMP लागू करण्याचा प्रश्न आम्ही त्यावेळेला मार्गी लावला आणि म्हणून हे सगळं आज तुम्हाला वेळेवरती वेतन होत आहे. फंडाचे टप्पे कमी करण्याचा जे फॉर्मॅट आहे ते माझ्या शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी करून दिला, म्हणून तुमच्या अकाउंट वरती डायरेक्ट आता टप्पे येत आहेत. म्हणजे तिकीट लावणे मंजुरी एकदा, तिकिटासाठी दुसऱ्यांदा, अकाउंट नंबर द्या आणि पुन्हा केंद्रीय मुख्याध्यापकाकडे चेक घ्या. हे सगळे टप्पे दुरुस्त करण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून केलंय. आणि म्हणून हेच नाही, असे अनेक प्रश्न या जिल्ह्याच्या पटलावरती देखील अत्यंत भक्कमपणे
अत्यंत सक्षमपणानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती करते. हे करत असताना दक्षिण सोलापूर तालुका हा शिक्षक समितीचा मूळचा बालेकिल्ला आहे. आदरणीय हसापुरे साहेब, शेळके साहेब, आपल्याला आठवत असेल की याच तालुक्यामध्ये ही संघटना 1962 ला सुरू झाली. 62-63 वर्षाचा इतिहास आहे. सोलापूर जिल्ह्याचा योगदान याच्यामध्ये मोठं आहे. स्वर्गीय विभा येवले गुरुजी राज्याच्या पहिल्या संस्थापक सरचिटणीस होते. हे सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होते. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या ठिकाणी शिक्षक समितीची पायामुळे घट्ट होती आणि म्हणून आज जी जिल्हा सोसायटीची भव्य इमारत आहे ती आदरणीय येवले गुरुजी चेअरमन असताना पूर्ण झालेली आहे. येवले त्या काळामध्ये चेअरमनचं मतदान पूर्ण जिल्हा करत होता आणि याच्यामध्ये दक्षिण सोलापूरचं योगदान मोठं होतं. शिरसेडकर गुरुजी, मपा पवार, साबळे गुरुजी, घागरे गुरुजी, बाबू मठपती गुरुजी, जिमा वाघमारे गुरुजी अनेकांचं योगदान याच्यामध्ये आणि म्हणून हीच परंपरा पुढे घेऊन जायची आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या संघटनेमध्ये काय प्रवाह झाले त्याच्यामुळे आमचं जरूर नुकसान झालंय, पण ते नुकसान नव्या पिढीमधल्या कार्यकर्त्यांना घेऊन भरून काढण्यासाठी म्हणून आम्ही निश्चितपणाने काम करतोय. आणि माझी खात्री आहे शेखलाल शेख सर आणि अमोल बोराळे सर यांच्यासारखा अत्यंत हुशार आणि चाणाक्ष सरचिटणीस त्यांच्या सोबत एक चांगली टीम या तालुक्यामध्ये दिलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे या माझ्या दोन्ही नवीन पदाधिकाऱ्यांना आपण ताकद द्या, बळ द्या आणि त्याच्या बरोबरीनं तुमच्या प्रश्न आणि कामं सांगा. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं कटिबद्ध आहे. राज्य ज्या पद्धतीनं माझं काम करतं, माझी जिल्ह्याची संघटना ज्या पद्धतीनं करते, या तालुक्यामधली संघटना देखील तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणाला, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला भक्कमपणाने धावून जाईल. या तालुक्यामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत. माझ्या ज्योतिताई कलुमर्मे आणि बोराळे मॅडम यांच्यासारखं महिलांचं नेतृत्व देखील अतिशय भक्कम आम्ही उभं केलंय. त्यांना देखील आपण ताकद द्या आणि या तालुक्यामधल्या शिक्षकांची सेवा करण्याची संधी आपण द्या एवढी विनंती करतो. ज्यांचा गौरव होणार आहे त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांची संघटनेमध्ये निवड झालेली आहे त्यांनी चांगलं काम करावं आणि हे करत असताना दक्षिण सोलापूरच्या संघटनेच्या बरोबरीनं सोलापूर जिल्ह्यामधली सगळी ताकद तुमच्या पाठीमागे आम्ही नक्की उभी करू अशा पद्धतीचा शब्द देतो. आणि देत असताना आदरणीय स्वामी सर इथं अतिथी आहेत. विधिमंडळामध्ये राज्यामध्ये प्रश्न ते मांडतायत. मी नव्यानं ते सांगण्याची गरज नाही. बेताळे सर आणि सुनील कोरे सर यांनी अधिसंख्य पदाच्या बद्दलच्या अडचणी मांडलेल्या आहेत. त्याच्या बरोबरीनं 4-2 महिने निघून गेले आणि बॉम्बे इजिएटचा एडिटर की मुख्यालय राहता का या गोष्टीसाठी म्हणून राज्यामधल्या शिक्षकांना त्रास होतो. गंगापूरचा एखादा आमदार मध्येच उठतो आणि शिक्षकांच्या विरोधामध्ये गरळ ओकतो. माझ्या त्या पुस्तिकेमध्ये या बंबात इंधन कोण भरतंय या नावाचा एक लेख आहे. त्याच्याही विरोधामध्ये पेटून उठण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करतोय. आणि म्हणून इतर खात्यामधल्या कर्मचाऱ्यांनी लगत राहिलं तर चालतं आणि गुरुजींना मुख्यालयी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा जो प्रश्न तयार होतोय. मुख्यालयी राहायला आमची अडचण नाही, पण त्याच्यामुळे जर काही परिणाम होत नसेल तर त्याचा जरूर विचार झाला पाहिजे अशा पद्धतीची विनंती देखील या ठिकाणी करतो. 15 मार्च 2024 ला आपण अर्ध्या टप्प्यावरती आणून शिथिल केलंय. त्याच्यामधल्या आणखी सुद्धा ज्या काही जाचाकाटी आहेत त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. याच्यासाठी आदरणीय आमदार महोदयांनी या प्रश्नी लक्ष घालावं ही विनंती या ठिकाणी करतो. गणवेशाच्या संबंधाने झालेला निर्णय अंमलात यावा आणि पूर्ववत व्यवस्थापन समितीच्या कडे जावा याच्यासाठी ठोस निर्णय नजीकच्या काळामध्ये आदेशाने निघावा अशा पद्धतीची विनंती करतो. पुन्हा एकदा आदरणीय आमदार महोदय आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्हाला निश्चितपणाने आनंद आहे. गेल्या 1-2 तारखेला कोल्हापूरला शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली देशामधल्या 14 राज्यांच्या त्या राज्यामधल्या संघटनांच्या प्रमुखांची शिबिर झालं. साहेब मी 1 तारखेला तिथं होतो, 2 ला उदगीरला होतो, पण 2 तारखेला आदरणीय आमदार महोदय त्याही ठिकाणी उपस्थित राहिले. मी माहिती घेतली
आणि माहिती घेतल्यानंतर आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेबांचं भाषण कसं झालं म्हणून मी विचारलं. त्यावेळेला मला प्रतिक्रिया आल्या की खूप चांगलं भाषण केलं. ते हिंदीही चांगलं बोलतात, इंग्रजीची जोड चांगली आहे, मराठी तर आहे, पण कानडी आणि तामिळ तेलुगू एवढ्या सगळ्या भाषा अवगत असणारा एक आमदार आज या ठिकाणी व्यासपीठावरच्या आपल्या समोर आहे. शिक्षकांच्या प्रश्नाच्या बद्दल त्यांना जाण आहे. तुमची युट्यूबवरची मुलाखत मी ऐकली, किती बिनधास्तपणानं आणि किती मोकळ्यापणानं आपण या सगळ्या गोष्टीमधला राजकीय प्रवास सुरू केलाय, त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. साहेब, आम्ही एक लढाई पण मंगळवेढा मोहोळमध्ये 2004 ला लढलो. तुमच्याच पक्षाकडनं माझ्या एका स्टाफ मेंबरला मी विधानसभेला उभा केलेलं होतं, पण 10,000 मतांनी गोपाळ शिवशरण गुरुजींचा पराभव झाला. पण ही सल आपण दुरुस्त केली. आपलं जाहीरपणाने अभिनंदन करतो. आपली राजकीय कारकीर्द उच्च व्हावी त्याच्यासाठी सिद्ध रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशरण.